हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक छातीचा एक्सरे करणार आहोत। त्यासाठी आपण एका पेशंटला बोलवूया मध्ये। हा विलास, यामध्ये काय करायला सांगितलं? छातीचा एक्सरे करायला सांगितलं। बरं, काय त्रास होतो तुम्हाला? छाती दुखते। बघूया आता आपण या पेशंटला डॉक्टरांनी छातीचा एक्सरे करायला सांगितलंय। तर आता आपण छातीचा एक्सरे करण्यासाठी या रुग्णाला आपण आता चेस्ट स्टँडला उभे करणार आहोत। ही बघा, ही कॅसेट असते, ही 14-17 ची कॅसेट असते आणि ती कॅसेट आता या रुग्णांसोबत आपण इथे चेस्ट स्टँडला फिट करणार आहोत। याप्रमाणे बसवणार। या पद्धतीने आपण या पेशंटला उभे करणार आहोत। अशा पेशंटचा छातीचा एक्सरे आपल्याला घ्यायचा असतो। ते करण्यापूर्वी कॅसेटचं आणि पेशंटचं डिस्टन्स आपल्याला बघायचं असतं। म्हणून डिस्टन्स बिटवीन 3 फीट्स टू 5 फीट्स या पद्धतीने आपल्याला उभा करायचं। आता डॉक्टरने आपल्याला सांगितलं की यांचा छातीचा एक्सरे करा। काय त्रास होतो तुम्हाला? छाती दुखते। चल या इकडे उभे राहा। हे असं उभं राहायचं बघा। असं उभं राहिल्यावर मग मी सांगेल तुम्हाला काय करायचं। मोठा श्वास घेऊन रोखून ठेवायचा, मी सांगेल तुम्हाला। चला आता असं पोझिशन द्यायचं या रुग्णाला। पूर्णपणे त्याची छाती टेकली पाहिजे। या पद्धतीने आपल्याला एक्सरे करायचा। पाय जोडून घ्या। हां, आता मी सांगेल तुम्हाला, एक मोठा श्वास घ्या। मोठा श्वास घेतल्यानंतर मोठा श्वास घेऊन थांबून ठेवायचा। विद्यार्थी मित्रांनो, हा मोठा श्वास घ्यायला सांगेल मी या रुग्णाला आणि मग पेशंटने मोठा श्वास घेऊन थांबवला की आता आपण एक्सरे शूट करायला जायचे। तर एक्सरे शूट करायला जाऊया आपण। चला थांबूया, हलू नका आता, असंच थांबा। हे बघा, आता तुम्हाला मी फॅक्टर्स दाखवतो की या रुग्णाला फॅक्टर्स किती लागतात। साधारणतः आपल्याला छातीचा एक्सरे करायचा असेल तर आपल्याला 70 kV द्यावा लागतील आणि 12 mH द्यावा लागतील। त्यावेळेला आपल्याला छातीचा एक्सरे आपल्याला व्यवस्थित करता येईल। या पद्धतीने आपल्याला आता हे शूटर बटन आहे, एक्सपोजर लावलेत। आता आपण केव्ही 70 आणि mH 12 या पद्धतीने आता आपण एक्सरे शूट करणार आहोत। हे बघा, हा शूट केले की हा असा आवाज येतो, हा ब्रीफ। तर या पद्धतीने असं शूट करायचं। हे बटन हे सोडायचं, पुन्हा दाबायचं। हां, आता घ्या एक मोठा श्वास, रोखून ठेवा, शूट। हे बघा, एक्सरे शूट झाला आता। हां, आता तुम्ही पेशंट थोडे मागे या। ठीक आहे, एक्सरे झाला तुमचा। तुम्ही काय करा, आता कपडे चेंज करून घ्या। हां, आणि तुम्हाला एक्सरे अगदी एक 15 मिनिटात मिळेल तुम्हाला। आणि रिपोर्टचं म्हटलं तर डॉक्टरने एकदा एक्सरे दाखवा, रिपोर्ट म्हणाले तर जरा 15-20 मिनिटांनी परत या, आम्ही तुम्हाला रिपोर्ट देऊया। या पद्धतीने आपण फॅक्टर आणि MS लावलेले असतात। अशा पद्धतीने या रुग्णाला एक्सरे, जर पेशंट थिक असेल, थिन असेल, त्याप्रमाणे आपल्याला असे ॲडजस्टमेंट फॅक्टर्स लावावे लागतात। आता पुढचा टॉपिक आपण उद्याच्या ह्याच्यात घेऊया। नमस्कार।